तर काय सांगाल, आज मोठा विजय भाजपाला मुंबईत मिळाला, काय सांगाल याविषयी? बहुत ही बम्पर जीत के लिए बहुत बहुत बधाई हो। और ये पहला मौका ऐसा है जब भारतीय जनता पार्टी अपने पूरे फुल फॉर्म में आई है, पूर्ण बहुमत के साथ में आई है, तो वैसा ही शासन तंत्र भी चलेगा अब आगे। जितनी शासन की जो कमियां थी वो दूर की जाएंगी और साफ सुथरा स्वच्छ शासन दिया जाएगा। पाहिला गेलो तर आरोप मोठा झाला तो म्हणजे पाहिला गेलं तर आपण आता अजून काही लोकांची बोलायचा प्रयत्न करू। काय सांगाल, मोठा विजय मिळाला, समोर ठाकरे बंधूंची शक्ती होती, म्हणजे ठाकरे एकवटले होते, तरी देखील मुंबईमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला का? ठाकरे बंधूंनी 25 वर्षांमध्ये काय नाही केला आणि मोदीजीने जे केलं आहे ना त्याचे हे परिणाम आहेत। मात्र तुम्हाला ही निवडणूक नक्की म्हणजे मुंबईकरांनी हातात घेतली असं वाटतंय? यस, असं वाटतंय। आणि भविष्यात पाहायला गेलं तर भाजपावर आता काय जबाबदारी असणार आहे, काय सांगाल? भाजपाचे महापौर होणार आणि उपमहापौर शिंदे गुटचे होणार आणि डेव्हलपमेंटचे काम होणार। मुंबईत येत्या काळात भाजपाकडून मुंबईकरांनी काय अपेक्षा केली पाहिजे? फक्त डेव्हलपमेंट बाकी काय नाही। नक्कीच आपण अजून काही पदाधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करू या ठिकाणी। दादा, आज मोठा विजय आपल्याला मिळाला इथे, काय सांगाल? मोठं आव्हान होतं, अशा वेळी पहिल्यांदा आपल्याला भाजपाला इतका मोठा विजय मुंबईत मिळालाय, काय सांगायला विषय? निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला हा मोठा विजय मिळालेला आहे। सर्वसामान्य जनतेनं विकासाला कौल या ठिकाणी दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात जसं की आपले देवाभाऊ असतील, रवींद्र चव्हाण साहेब, अमित साटम साहेब असतील, निश्चितपणे एक चांगला मुंबईकरांसाठी रस्त्याची सुविधा असो, ब्रिजेसचा असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, इतरही विषयांवर आपण निश्चितपणे त्या भार देणारच आहोत। पण चांगला विकास इथून पुढे पण तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकमध्ये दिसायला मिळेल। पाहायला गेलो तर यंदाची निवडणूक मराठी या मुद्द्यावर लढवली गेली ठाकरे बंधूंकडून। काँग्रेसने पण सांगितलं कशा प्रकारे गेल्या 2.5 वर्षात जी काही ठेवी होता त्यावर भाजपच्या डोळ्या वगैरे असे आरोप केले गेले, याच्याकडे तुम्ही कसं बघता? असं असतानाही मोठा विजय आपल्याला मिळाला। एक लक्षात घ्या, कौल तुम्ही बघा, सर्वसामान्य जनतेनं कौल हा महायुतीला सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून आणि विकासाकडे बघून दिलेला आहे। त्यामुळे ह्या सगळे आव्हानं वगैरे येत राहतात आणि त्याला फारसं महत्त्व देण्यात पॉईंट नाही साहेब। ठाकरे बंधू संपले म्हणाले तुम्हाला? आता संपले, आता ठीक आहे, जनतेनं त्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे आणि महापौर हा महायुतीचाच निश्चितपणे आपण भविष्य काळात आपण बघणार आहात आणि चांगलं विकासाचं काम आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती, मतं मागितले होते आणि मुंबईकरांनी तसा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे। तुम्ही सुद्धा मराठी आहात म्हणून एक जबाबदारी प्रश्न विचारतो। पाहिला गेलो तर ठाकरे बंधूंची संपूर्ण जर आपण दरबार केली मराठी मतांवर होती, भाजपा मराठी मतदारांना काय सांगेल? मराठी माणसाला सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाकडून आणि आमच्या वरिष्ठांच्याकडून सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार। अगदी विनम्रपणे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जो कौल जनतेने दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप आभार आणि त्यांच्या कौलाची परतफेड ही निश्चितपणे त्यांना कामाच्या स्वरूपात मिळेल। मुंबईत जो दुरावलेला मराठी माणूस परत येईल 100% साहेब। मुंबईतून सर्वप्रथम काही दुरावलेला वगैरे नव्हता, हे एक त्यांनी काय म्हणतात एक निगेटिव्ह त्यांनी प्रचार केलेला, त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे साहेब। नक्कीच बघितलं तर मोठं यश मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला मिळालंय। आपण अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूया। खरं म्हणजे पाहिला गेला तर ही निवडणूक भाजपसाठी बिलकुलही सोपी नव्हती, मात्र या ठिकाणी मोठा विजय हा भाजपला मिळालेला आहे। खरं म्हणजे काय सांगाल, मोठा विजय भाजपला मिळालाय, कसं वाटतंय? अरे एकदम धमाल। असं वाटतंय की आता माझं घर मुंबई हे माझं घर आहे, घर, आणि त्या घरामध्ये माझा माणूस महापौर होईल, माझा माणूस नगरसेवक, आणि मी या स्वच्छ मुंबईमध्ये, स्वच्छ पॉल्युशन फ्री मुंबईमध्ये, ट्रॅफिक फ्री मुंबईमध्ये अगदी आनंदाने जगीन। नाहीतर मुंबईत राहणं कठीण झालं होतं, इतकी परिस्थिती खराब करून ठेवली होती मागच्या सरकारने। आणि 9 वर्षानंतर आज जेनझी असो नाही तर माझ्यासारखा 50 वर्षाचा एक तरुण कार्यकर्ता असो, मी याला तरुण म्हणतो, आमचं जीवन आता मोदींमुळे, देवाभाऊंमुळे, ऍडव्होकेट आशिष शेलारमुळे आणि आपले अध्यक्ष अमित साटामुळे आम्ही आता आनंद 5 वर्ष अनुभवणार आणि 5 वर्ष नाही तर 25 वर्ष। भाजपच्या कार्यकर्त्यांची कॉलर टाईट झाली आहे का? सगळे अगदी मस्तीत आहेत।
हारलेले सुद्धा आणि जिंकलेले सुद्धा. टार्गेट होता महापौर महायुतीचा आणि आज तो सिद्ध झालाय. जिंकणं हारणं तर चालूच राहील, पण महापौर येणं आपलं टार्गेट आहे, शक्य झालं. भगवा भगवा मराठी, हिंदू मराठी. तर ठाकरे बंधूंची जी संपूर्ण निवडणुकी दारोमदार होती ती कशावर होती तर मराठी मतांवर होती. आता तुम्हाला काय वाटतंय की भाजप पुढे मराठी मतदार जो दुरावला गेला काही प्रमाणात तो परत आणायचं आव्हान असेल? 100% आपला तर दुरावा नाहीच आहे याच्यामध्ये. त्यांचा जो बाळासाहेब ठाकरेंचा जो कोर मतदार होता तो गेलाय आणि आता तो आपल्याकडे 100% येणारच. कारण तो प्रगती बघेल 5 वर्षात, तो सर्व डेव्हलपमेंट, त्याच्या मुलांचं लग्न होत नाही, नोकरी नाही म्हणून, घरं नाहीत म्हणून, आणि ती घरं दिली की मुलगी मिळणार, तरुणांना नोकरी तर मिळणारच आहे. मग ते स्वप्न एकदा पुरं झालं की आपण जिंकलो. आणि ते जिंकणं म्हणजेच आज आपली महापौर, म्हणजे आजचा मी मुंबईचं नाही बोलत आहे, महाराष्ट्रातले 90% महानगरपालिका आपण जिंकल्यात. त्यामुळे अभिनंदन बीजेपीचं, अभिनंदन साहेबांचं, अभिनंदन आपल्या सर्वांचं आणि अभिनंदन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं. खरं म्हणजे पाहिला गेलं तर मोठा विजय आज मिळालाय. काय भावनात भाजपचा एक पदाधिकारी म्हणून? आमचं फार वर्षापासून, मी पक्षात 40 वर्षापासून काम करतोय. आज आमच्यासाठी आयुष्यातला सर्वात मोठा आज मोठा आमचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. आणि मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर येणं फार मोठी गोष्ट आहे. आणि मुंबईकर लोकांनी खूप भरघोस पदाने समर्थन दिलं आहे. आणि आज आमचा आनंद खूप उफाळवर आहे. भारतीय जनता पक्ष पुढच्या 5 वर्षात मुंबईकरांना भाजप काय देईल? आपण बघतायत इन्फ्रास्ट्रक्चर, त्या सर्व गोष्टी, कोस्टल रोड, जे मेट्रो रेल बाकी आहेत, जे पूर्ण झालेले नाही आहेत, ते आपण पूर्ण करू. आणि नवीन जे आपलं जे खालून जे मार्ग आहे, भुयारी मार्ग सर्व रोड, ते पूर्ण होणार. आणि ट्रिपल इंजन असल्यामुळे दिल्लीत मोदीजी, महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि मुंबईतसुद्धा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती, तर ट्रिपल इंजनमुळे मुंबईचा विकास हा फार फास्ट तेज गतीने होणार आहे. आणि त्यामध्ये मुंबईकर सुद्धा पुढच्या 5 वर्षात मुंबईच्या चित्र संपूर्ण बदललेलं असेल. पाहिलं गेलं तर गेले 25 वर्ष इथे आपण युतीमध्ये होतात, मात्र ठाकरेंची सत्ता होती. आज आपण बघतोय की कित्येक वर्षांनी मुंबईत भाजपचा महापौर बसू शकतो. काय वाटतं याविषयी? खूप आनंद वाटतोय. 25 वर्ष महापौर पद त्यांच्याचकडे होता. भाजपच्या वाटेत फक्त कधी आलं तर उपमहापौरपदी आहे सर. ते सर्व शक्ती पॉवर सेंटर पॉईंट त्यांच्याकडे असल्यामुळे, स्थायी समिती त्यांच्याकडे असल्यामुळे, बहुतेक सुधार समिती त्यांच्याकडे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला जे पाहिजे होतं, जे करायचं होतं ते करू शकले नाही. आता पूर्ण संधी भेटलेली आहे. आणि मुंबईचा पण एक सुयोग आहे, मुंबईच्या जनतेचा पण एक चांगले दिवस हे आहे, नशीब आहे की आज भारतीय जनता पार्टी दिल्लीत पण आहे आणि महाराष्ट्रात पण आहे. आणि मुंबईत आल्यानंतर योग्य वेळ आहे आणि त्या योग्य जोराने मुंबईचा विकास होणार. पुन्हा एकदा मी दाखवतो, त्या समोरचा बोर्ड पुढे दाखवतो की आता भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुंबई घेणार मोकळा श्वास. मुंबईचे सेवक हेच मुंबईचे नगरसेवक, अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी दिला गेलाय. त्यामुळेच आजचा दिवस भाजपासाठी अतिशय ऐतिहासिक आहे आणि या ठिकाणी मोठं सेलिब्रेशन होत आहे. त्याविषयीची अपडेट तुम्हाला देत राहू. बघत रहा लोकमत.